आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता, अळगुया गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता.
अरे कॅमेरा पिंपळगावच्या सुरू हो घेतलं Okay.
चला. करू द्या. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. ओके ना, डन ना, डन. थँक्यू. ब्रह्माजित शंकर सवितुः देवी सदानंदिता
सोमवारी ना मी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक आगतम स्वागतम सुस्वागतम ऐसे नाही सर्वांनी पुढे लक्ष द्यायचंय। आगतम स्वागतम सुस्वागतम उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शाब्दिक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय दीपक शेठ पोखरकर, आपल्या गावचे सरपंच, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित पोखरकर, त्याचप्रमाणे या माजी अध्यक्ष सन्माननीय हेमंत शेठ पोखरकर, त्याचप्रमाणे अंकुश शेठ पोखरकर, त्याचप्रमाणे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय संतोष शेठ पोखरकर, विक्रांत शेठ पोखरकर, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय निलेश राक्षे, योगेश शेठ बांगर, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय पुरी साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी नुकताच आत्ता शिक्षण विस्तार अधिकारी बीट मंचर या विस्तार अधिकारी या पदाचा ज्यांनी आपला पदभार स्वीकारला असे भावारी साहेब, उपस्थित स्टेजवर सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांचा मी माजी उपाध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ बांगर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा, त्याचप्रमाणे आपल्या मुख्य जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगावचे सेवानिवृत्त, त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक सन्माननीय सातपुते सर, त्याचप्रमाणे लोखरे सर, या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो। आपणा समोर प्रास्ताविक करत असताना मला सांगण्यास आनंद वाटतो की सन 2011 ते 2017 या कालावधीमध्ये इयत्ता 4थीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती, परंतु त्यानंतर इयत्ता सन 2017 पासून इयत्ता 5वीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरुवात झाली आणि त्या वर्षापासून सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून आज अखेर आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख हा नेहमीच चढता ठेवलेला आहे। आतापर्यंत आपल्या इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 205 विद्यार्थी आपल्या शाळेचे गुणवत्ता विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत। त्याचप्रमाणे इयत्ता 5वीमध्ये नवोदय विद्यालय पात्र आज अखेर 2017 ते 2024 अखेर 35 विद्यार्थी हे नवोदय पात्र झालेले आहेत। असा हा आपल्या शाळेचा नवोदय विद्यालय असेल, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा असेल, या शिष्यवृत्तीचा आलेख हा नेहमीच चढता राहिलेला आहे। आणि हे सर्व करत असताना याच्यामध्ये आम्हाला जे सहकार्य लाभलं त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, त्याचप्रमाणे पालक असतील, गावातील ग्रामस्थ असतील, शालेय व्यवस्थापन समिती असतील, यांचं मोलाचं सहकार्य हे आम्हाला नेहमीच भेटतं। त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना आपल्या शाळेचा पट हा देखील वाढता आहे। सन 2017 पासून आज जर अखेर पाहिलं 2017ला शाळेची पटसंख्या ही 425 होती, पण आज अखेर ही 600 पट झालेला आहे आज अखेर। आणि असा हा शाळेचा विद्यार्थ्यांचा पट हा चढता आहे आणि त्यामुळे एकूणच सर्व ह्या फॅसिलिटी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण आज अखेर देत असतो। हे सर्व करत असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेत असताना याची पायाभरणी आपण
इयत्ता पहिलीपासूनच सुरुवात करत असतो की जेणेकरून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी आपण बसवत असतो आणि त्याच्यातूनच विद्यार्थ्यांचा सराव आपला हा घेत असतो। त्याच्यामध्ये मंथन परीक्षा असेल, NSS परीक्षा असेल, हसत खेळत परीक्षा असेल, या सर्व परीक्षांना विद्यार्थी बसवून आपल्या शाळेने आज अखेर यश हे संपादन केलेले। त्याचप्रमाणे कालच सातारा या ठिकाणी राज्यस्तरीय अभिरूप परीक्षा हसत खेळत या परीक्षेचा गुणगौरव सोहळा सातारा या ठिकाणी होता। आपल्या शाळेचे ह्या राज्यामध्ये 10 विद्यार्थी या हसत खेळत परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले, अशा प्रकारचं हे अतिशय गुणवंत असलेले विद्यार्थी। त्याचप्रमाणे एवढंच नव्हे तर मागील वर्षामध्ये सन 2023चा आपल्या शाळेतील सहकारी शिक्षिका सन्माननीय गांजाळ मॅडम यांना सुद्धा केंद्र पातळीवरील राष्ट्रीय पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते। त्याचप्रमाणे आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता आणि या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक येऊन आपल्या शाळेला 5 लाखाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। तर त्याचप्रमाणे एकूण असा हा शाळेचा चढता लेखाजोखा आहे। एकूणच हे सर्व करत असताना आम्हाला लाभलेले हे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे ग्रामस्थ असतील, सरपंच असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य असतील, माताजी शेटपोखरकर, त्याचप्रमाणे गावातील सर्वच ग्रामस्थांचं आम्हाला वेळोवेळी नेहमीच सहकार्य भेटत असतं आणि पालकांचं तर खूपच सहकार्य असतं आणि या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची शाबासकीची थाप ही आमच्या पाठीवर पडत असते आणि यातूनच आम्ही यापुढील काळात सुद्धा अशाच प्रकारचं यश हे आपल्यासमोर हे नक्कीच गाठवू हे आम्हाला मी तुम्हाला सर्वांच्या वतीने ही ग्वाही या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी अशा या गुणगौरव सोहळ्याचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या गावचे सरपंच सन्माननीय दीपक शेटपोखरकर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आता काय कार्यक्रम होते यांच्याकडे विचारले मी सगळे येतो मग पावसाळा सृष्टीचे कौतुक जाण बाळा। दरवर्षी पावसाळा येतो आणि पावसाळा आल्यानंतर मात्र ही धरती ही धरणी हिरवाईचा शालू घेऊन नटते। त्याचप्रमाणे दरवर्षी आपल्या या शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा किंवा नवोदय परीक्षेचा निकाल लागतो आणि हा निकाल लागल्यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी विशेष करून या ठिकाणी हे सर्व मान्यवर उपस्थित होत असतात। आणि कौतुक करत असताना जर म्हटलं तर या शाळेचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर इयत्ता 4थीला ज्या वेळेला शिष्यवृत्ती परीक्षा होती, हा जो शिष्यवृत्तीचा यज्ञ सुरू झाला तो 2006-07 पासून सुरू झाला। इयत्ता 4थीचे एकूण 206 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक गुणवत्ताधारक झाले। त्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे। त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इसवी सन 2016-17 पासून इयत्ता 5वीला सुरू झाली आणि इयत्ता 5वीचे आज अखेर 213 विद्यार्थी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये या शाळेमध्ये गुणवत्ताधारक ठरलेले आहेत आणि एकूण विचार करता जवळजवळ 319 विद्यार्थी हे आजपर्यंत या शाळेमध्ये शिष्यवृत्तीच्या निमित्तानं राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झळकलेले आहेत। त्यानंतर नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचं जर पाहिलं तर इसवी सन 2016-17 पासून आजपर्यंत सुमारे 35 विद्यार्थी हे नवोदय विद्यालय प्रवेशपात्र झालेले आहेत आणि यांचा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करणं अपेक्षित आहे आणि म्हणून या ठिकाणी काही मान्यवरांचा सन्मान होतोय। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय लोकरे सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान करावा। तदनंतर आपल्या आंबेगाव पंचायत समितीच्या वतीनं सन्माननीय विस्तार अधिकारी भावरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत।
त्यांचाही या ठिकाणी सन्मान्य माताशेठ पोकरकर यांना मी विनंती करतो की आपण बावाडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. तदनंतर आपल्या सर्वांना नेहमी मार्गदर्शन करणारे सन्माननीय केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तो सन्मान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित पोकरकर यांना मी विनंती करतो की आपण शिंदे सरांचा सन्मान करावा. अजून एक होईल आणि तुम्ही अजून तसेच या शाळेची जी परंपरा सुरू केली त्यासाठी सतत आणि आजपर्यंत जे अहोरात्र कष्ट घेत आहेत ते सन्माननीय सातपुते सरांचा सन्मान मी हेमंतशेठ पोकरकर यांना विनंती करतो की आपण सातपुते सरांचा सन्मान करावा. घेतलं नाही का लिहून द्यायचं लिहून टाकायचं. आणि खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम आहे विशेष सन्मान, त्या विशेष सन्मानाचे सूत्र सन्माननीय निमोळकर मॅडम यांना मी विनंती करतो की विशेष सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढील सूत्र ताब्यात घ्यावे. आपण सर्वात मोठा आनंद जो आहे आपल्या शाळेसाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आदर्श असा शिष्यवृत्तीचा जो निकाल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी हा आनंद आपल्याला दिला आहे त्यांचा स्वागतासाठी, त्यांच्या गौरवासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तर तत्पूर्वी आपल्या प्रशासनामध्ये अनेक अधिकारी होऊन गेलेले आहेत आणि या सगळ्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम यापूर्वीच झालेला आहे, परंतु आपल्या शाळेच्या वतीने काही मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. त्यात प्रथमतः आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सौ माळी मॅडम यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असे सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या माजी गट शिक्षणाधिकारी सौ माळी मॅडमविषयी सांगायचं झालं तर अध्यापक, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशी अनेक उच्च जबाबदारी यशस्वीरित्या पेलत आपणास 2022मध्ये आंबेगाव तालुक्यातील गट शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आणि ह्या सर्व प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी योग्य निर्णय घेऊन आपण शाबासकी मिळवलेली आहे. एक महिला अधिकारी ही विविध पदावरील जबाबदाऱ्या योग्य रीतीने न्यायाने पार पाडते हे समाजाला दाखवून आपण वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाला आहात. आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त आपणास आमच्या जिल्हा परिषद शाळा व समस्त ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी आपला सन्मान करण्यात येत आहे. मॅडम या ठिकाणी काही कारणानिमित्त उपस्थित नाही. त्यांचा जो सन्मान आहे साहेबराव शिंदे सर, मी यांना विनंती करते की आपण मॅडमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. पिंपळगावच्या उपसरपंच अर्चनाताई राक्षे यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी हा सन्मान करावा. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपणही या सन्मानासाठी उभे राहावे. तर जीवनात यशस्वी होणे प्रत्येकाच्या पदरात असतेच हे तितकेच खरं.
म्हणूनच गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आणि असेच व्यक्तिमत्व असलेले मंचर बीटचे माजी कार्यक्षम विस्तार अधिकारी पुरी साहेबांच्या बाबतीत सांगायचे झाले तर विद्यार्थी हाच देव व शाळा हेच मंदिर मानून विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज यांना उत्तम असे मार्गदर्शन केले. नेतृत्वाची प्रशंसा झाली. आपण हसतमुख, उद्योगशील, कृशाग्र बुद्धिमत्ता जोपासून कुटुंब वत्सलेचा आदर्श घालून दिला. आपल्या सेवापूर्तीनिमित्त आमच्या शाळेच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सेवापूर्तीनिमित्त या ठिकाणी सन्मान होत आहे आणि हा सन्मान आपल्या गावचे श्री स्वप्नील बांगर यांना मी विनंती करते की आपण साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. उपस्थित सर्व मान्यवरांनाही विनंती आहे की आपणास या ठिकाणी सत्कारानिमित्त उपस्थित राहावे. सन्माननीय श्री निलेश राक्षे यांनाही विनंती करते. सचिन बांगर आणि सचिन आता यांना द्यायचे. सचिन वेळोवेळी आपणास मार्गदर्शन करणारे, या शाळेवर जीवापाड प्रेम करणारे, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका, पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. असेच अनेक कठीण प्रसंगातून वेळोवेळी मार्ग काढत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे या शाळेचा एक आदर्श शाळा असा प्रवास शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री लोकरे सर यांनी या ठिकाणी 15 डिसेंबर 2012 रोजी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना अतिशय उत्तम प्रशासकाची जबाबदारी उत्स्फूर्तपणे हाताळत आपण शिक्षक ही भूमिका पार पाडली. आपण वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झालात. आपणास सेवापूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपला सन्मान या ठिकाणी आमच्या गावचे श्री निलेश राक्षे व श्री सचिन बांगर यांना विनंती करते की आपण लोकरे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. एका पिढीच्या विकासाची गाथा असते. ध्येयवादी, सेवाभावी आणि व्रतस्थ शिक्षकाने केलेले कार्य म्हणजे काळाच्या ओंजळीतून शिल्लक राहिलेल्या संस्थेचे मौलिक ठेवा असतो आणि असेच आदर्शवत शिक्षक या शाळेला लाभलेले आहेत. सन 2023-24 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षात पुनश्च एकदा आमच्या शाळेने यशाचे शिखर गाठले आणि या यशाचे खरे शिलेदार होते ते म्हणजे इयत्ता 5वीचे वर्ग शिक्षक श्री पालेकर सर व श्री बाजारे सर या 2 शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रथमतः श्री पालेकर सरांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपला सन्मान या ठिकाणी इयत्ता 5वीच्या पालकांतर्फे सुद्धा सरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यामुळे इयत्ता 5वीच्या पालकांना मी विनंती करते की आपण पुढे येऊन सरांचा सन्मान करावा. इयत्ता 5वी अच्या पालकांना मी विनंती करते की आपण पुढे येऊन सरांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि या सत्काराचे स्वरूप इयत्ता 5वीच्या पालकांमार्फत 1.5 ग्रॅम सुवर्ण मुद्रा, पूर्ण पोशाख आणि भिंतीवरील घड्याळ असा मोठा असा सन्मान या पालकांमार्फत सरांचा होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या या गुणी शिक्षकांचा अभिनंदन या ठिकाणी करावे. तसेच अध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष हेमंत कुमार यांच्यामार्फत व आपले सांगळे साहेब यांच्यामार्फत सुद्धा घड्याळ आणि
पेन देऊन सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून ते पण दे ना मला। यानंतर इयत्ता 5वी ब चे वर्ग शिक्षक पालेकर सरांच्या खांद्याला खांदा लावून बाजारे सरांनी आपला आजार आपलं दुःख बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर अतोनाट कष्ट केले आणि बाजारे सरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार इयत्ता 5वी ब च्या पालकांकडून होत आहे। इयत्ता 5वी ब च्या सर्व पालकांना विनंती आहे की आपण पुढे येऊन सरांचा सत्कार करावा। या सत्काराचे स्वरूप सुद्धा 1.5 ग्रॅम सुवर्णमुद्रा, पूर्ण पोशाख, भिंतीवरील घड्याळ तसेच माजी अध्यक्ष हेमंत कुमार पोकरकर व सांगळे साहेब यांच्याकडून घड्याळ व पेन या देण्यात येत आहे। विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। टाळ्या कमी पडत आहे विद्यार्थ्यांच्या। सत्कार झालेला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जोर भारत माता की वंदे वंदे। धन्यवाद। मी विनंती करतो आपण पुढे जायचं आहे आणि सन्मान्य सांगळे साहेबांचा सन्मान करावायचा आहे। त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले आंबेगाव तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती सन्माननीय रवींद्र थोरात गुरुजी यांचाही सन्मान सन्माननीय संतोषजी पोखरकर आणि अभिलाष घेवारी यांनी सन्माननीय रवी थोरात सरांचा सन्मान करावा। आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय योगेशजी बांगर आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून शाळेसाठी वॉटर फिल्टर मग त्याच्यासाठी लागणारी आरो जो प्लांट आहे लागणारी काय 50, 60, 70 हजार जो काही खर्च येणार आहे तो या ठिकाणी त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे। सन्माननीय योगेशजी बांगर यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। सन्माननीय योगेशजी बांगर आपण या ठिकाणी समोर यावं आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। बावारी साहेब त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आज ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी इयत्ता 1ली पासून अहोरात्र कष्ट घेतले त्या मान्यवरांचं मनोगत होणार आहे। त्यानंतर मान्यवरांची काही मनोगत होतील 1, 2, 3 आणि नंतर मग विद्यार्थी सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। थोडासा गोंधळ होतो त्यामुळं तर या ठिकाणी मी त्याचबरोबर या शिक्षकांसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मेंगडे मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मेंगडे मॅडमला मी विनंती करतो पुढे यावं आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य ज्या आहेत पुढं
त्यांना विनंती आहे, ज्योतिताई आपण पुढे यावं आणि मेंगडे मॅडमचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर सतत खांद्याला खांदा लावून नेहमी मेंगडे मॅडमला सहकार्य करणारे सन्माननीय चासकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान सन्माननीय जितेंद्रजी पोखरकर यांना मी विनंती करतो की आपण चासकर सरांचा सन्मान करावा. बोलायला कोण बोलणार? होणारे जायची ऐकायला दिली का नाही त्याच्यामुळे कितीही सुखद असले तरी कुठेतरी न संपणारी वाट असते आणि या न संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. आदरणीय व्यासपीठ आणि मी शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. आपल्या शाळेतून मिळालेल्या ज्ञानपीठाच्या जोरावर आपण आपल्या आयुष्याची भाकरी भाजलेली आहे. आपण 1ली ते 5वी पर्यंत या शाळेमध्ये काय केले याला उजाळा देण्यासाठी येथे जमलेलो आहोत. म्हणजेच आज आपल्या शाळेतील शिष्यवृत्तीत आलेल्या मुलांचा गुणगौरव समारंभ आहे. आपण इयत्ता 1लीत असताना आपले वर्ग शिक्षक पालेकर सर, बाजारे सर आणि साबळे मॅडम वर्गात शिकवत असताना आपल्यातील बरीच मुलं रडायची. आपल्यातील बऱ्याच जणांना आपल्या शिक्षकांनी हाताने धरून लिहायला वाचायला शिकवले आहे. आपणा सर्वांना माहीतच असेल, 1लीचे वर्ष संपत असताना कोरोनासारखे संकट आले. 2री व 3रीचे वर्ष त्यांनी न डगमगता ऑनलाईन पद्धतीने सुरू केले. 1.5-2 तास चालणारे लेक्चर पण शाळेत असणाऱ्या भावनांना कमी वाटत नव्हतं. आपण शाळेत सरांनी आपल्याला असं वाटूनच दिलं नाही की तुम्ही शाळेत आहात की घरी आहात. आपण 3रीचे 2nd सेमिस्टर चालू होता, शाळा सुरू झाल्या. सर्व मुलं 1.5-2 वर्षानंतर मित्रमैत्रिणी भेटणार, त्यामुळे सर्व पहिल्याच दिवशी हजर होते. त्यानंतर 4थीत असताना सरांनी आपल्याकडून खूप ॲक्टिव्हिटी करून घेतल्या, जसे की डान्स, खो खो, लेझिम, लांब उडी, उंच उडी अशा ॲक्टिव्हिटीज घेत सरांनी आपल्याला शिक्षण दिले. 5वीचे वर्ष तर पूर्ण बिझी, कारण आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. आपण विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपण काही चुकलो तर सर आपल्याला रागवले, ओरडले, पण लाडाने तितकेच समजूनही सांगितले. त्यानंतर आपल्या शाळेतील मुख्याध्यापक दंडवते सर हे सेवानिवृत्त झाले. त्यांचेही खूप सहकार्य लाभले. त्यानंतर नवीन मुख्याध्यापक मेंगडे मॅडम आणि चासकर सर यांचेही वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. मी सर्व शिक्षकांची नावे घेत नाही, परंतु सर्व शिक्षकांनी उत्तम असे विद्यार्थी घडवलेले आहेत. तसेच आपल्या भात शिजवणारे काका काकू, बस व्यवस्थापन काका काकू यांचेही सहकार्य लाभले. आपल्या सरांनी आपल्याला या शाळेने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिलेल्या आहेत, जसे की गॅदरिंग, खेळ, क्रीडा, सहल, विनोद, गमती जमती अशा असंख्य आठवणी आहेत ज्या की आपल्या मनात कोरल्या असतील. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण भरारी घेतली पाहिजे. जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे. जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे. दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे. दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे. या शाळेतून मिळालेल्या आठवणी आपण आपल्याजवळ अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवू आणि या अत्तराचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम लाभले. सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. जीवन आमचे धन्य झाले. थँक्यू. एका शिक्षकाच्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण की जेव्हा त्याचे विद्यार्थी अशा चांगल्या परीक्षांमध्ये योग्य चांगले मार्क्स मिळवून असं काहीतरी अत्युच्च आनंदाचा क्षण प्राप्त करून देत असतात. अशा या आनंदाच्या क्षणी अशा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सरपंच साहेब
त्यांच्यासमवेत त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीची बॉडी, यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रशासकीय अधिकारी, भवारी साहेब, आमचे विस्तार अधिकारी पुरी साहेब, साहेबराव शिंदे सर, आमचे केंद्रप्रमुख लोखंडे केंद्रप्रमुख सांगळे सर, यासोबतच आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे माजी मुख्याध्यापक सातपुते सर, लोहकरे सर, दंडवते सर आणि सध्याचे मुख्याध्यापक माननीय मेंगडे मॅडम आणि त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे मित्र सहकारी श्री मच्छिंद्र चास्कर सर, उपस्थित सर्वच मान्यवर, किती जणांची नावं घेतली तरी ती या ठिकाणी कमीच होईल. संयोजकांनी सुद्धा आपल्याला वेळेची मर्यादा दिलेली आहे आणि सर्व पालक, ग्रामस्थ आणि ज्यांच्यामुळं हा अतिशय आनंदाचा असा क्षण या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत, ते सर्व माझे प्रिय विद्यार्थी, गुणवंत, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, हा मेसेज सरांनी तुम्हाला फळ्यावर दिलेला तुम्ही पाहिलाच असेल. असो, बोलण्यासारखं भरपूर आहेत. मागेही एक छानसा असा ग्रुपच्यावर आम्ही मेसेज दोघांनी पाठवला होता. मी हे जे बोलतोय हे आमच्या दोघांच्या वतीनं बोलतोय. सरांना सुद्धा खरं तर बोलायची इच्छा आहे, बोलावं वाटतंय, पण या ठिकाणी मर्यादा आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप खूप लांबू नये म्हणून आमच्या दोघांपैकी एक जण बोलतोय. इयत्ता पहिलीला जेव्हा या छोट्या छोट्या मुलांनी आमच्याकडे प्रवेश केला आणि आपण जसं म्हणतो की त्यांच्या बोटाला धरून, आता तशी गरज उरलेली नाही आहे, कारण आत्तासुद्धा पहिलीला आलेली मी मुलं बऱ्यापैकी पाहतो, बऱ्यापैकी ज्युनियर सिनियर KG करून आलेले असतात. घरी पालक सुज्ञ असतात, समजूतदार आहेत, समंजस आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी तयारी करून घेतलेली असते. परंतु मातृदेवो भव, पितृदेवो भव, त्याप्रमाणे आचार्य देवो भव, शिक्षक हा या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. कारण आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आम्ही अनुभवले की एका शिक्षकाशिवाय, गुरुशिवाय आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान हे मिळतच नाही. किंवा प्रत्येक गोष्टीला आपण पाहतो की जे सगळ्यांचे गुरु, जे गुरु दत्तात्रय भगवान, यांना सुद्धा अनेक गुरु होते, 14 गुरु होते असं म्हणतात. माझं ज्ञान अपुरं असेल, पण प्रत्यक्ष जे सर्वांचे गुरु ते दत्तगुरु भगवान, त्यांना सुद्धा अनेक गुरु होते. त्यांनी सुद्धा वेळोवेळी खूप सारे गुरु केलेले होते. त्यामुळे गुरूंची जागी कुणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. जमाना बदलला, आपण पाहतो व्हॉट्सअपला मेसेज फिरतो, 3G आले, 4G आले, येतील 3G, 4G, 5G सुद्धा, पण गुरुजींची जागा मात्र कुणीही घेऊ शकणार नाही, हे मला ठामपणे माहिती आहे. आता आपण टीचर म्हणतो, सर म्हणतो, मॅडम म्हणतो, मिस म्हणतो, काही हरकत नाही, पण गुरुजी, मला आठवतं मी जेव्हा इथं आलो तेव्हा लोहकरे सरांना मी बऱ्याच वेळा गुरुजी म्हणायचा. मी त्यांना म्हणायचं, सर तुम्हाला आवडेल ना का सरच म्हणू? म्हटलं गुरुजी म्हणू का? हो म्हटले. ॲक्च्युअली इथं जेव्हा बदलीनं मी आलो तेव्हा ही शाळा घेण्यामध्ये, या शाळेचा नावलौकिक, पूर्वी माझे 4थीला स्कॉलरशिप असताना 2 विद्यार्थी आले होते. त्याच काळामध्ये शेटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड भला मोठा कार्यक्रम झालेला होता. त्यावेळेस मी ही शाळा पाहिली होती आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहिल्यानंतर तेव्हा मलाही असं वाटून गेलं, अरे आपल्याला ही शाळा मिळू शकते का? आपलं कुठलं एवढं नशीब आलंय. पण योगायोग बघा काय असतो की प्रशासकीय बदल्या झाल्या, 4 वर्ष मावळामध्ये काम केल्यामुळं आम्हाला बदलीची सुवर्ण संधी मिळाली आणि माझे जे मित्र आहेत सन्मान्य श्री भाऊसाहेब वळून सर, या भाऊसाहेबांनी गंमत केली. माझ्या परस्परच माझा बदलीचा अर्ज भरला आणि पिंपळगावला 1 नंबरला टाकलं. पिंपळगावला 1 नंबरला टाकलं. नशीब जोरावर होतं, शाळा मिळाली सुद्धा. इथं आल्यानंतर लोहकरे सरांनी पहिल्यांदाच 5वीचा वर्ग दिला, आल्या लगेच. थांबूया का? ना वेळेची मर्यादा आहे, छोटे छोटे ह्यांचा सत्कार महत्त्वाचा आहे. असं बोलण्यासारखं भरपूरच आहे. शाळा मिळाल्यानंतर 5वीचा वर्ग मिळाला, हरकत नाही म्हटलं, प्रयत्न केला. माझे सहकारी मार्गदर्शक शिक्षक श्री पालेकर सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलं. तेव्हा आली होती तो विषय वेगळा होता, पण इथं आल्यानंतर इथली परंपरा जपायची, त्यांच्यामध्ये गुणवत्तेची वाढ करायची आणि एवढ्या प्रचंड प्रमाणावर विद्यार्थी आणायचे, हे एवढं सोपं नव्हतं. परंतु या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्यानं मी हा प्रयत्न केला, अल्पसा प्रयत्न केला. पालेकर सरांनी तर खूप समजावून घेतलं. आजारपणाच्या काळात सुद्धा त्यांनी खूप साथ दिली आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी आपलंसं, म्हणजे आम्ही खरं तर कधी असं मानलंच नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. असो, हे विद्यार्थी जे आलेत हे खरं तर त्यांचे कष्ट आहेत. त्यांच्या पालकांनी त्यांना उत्तम अशी साथ दिली, आम्हाला सुद्धा साथ दिली, कारण ह्या पालकांच्या सहकार्याशिवाय एवढं शक्यच नव्हतं. आपण पाहताय की प्रचंड असा खर्च या ठिकाणी आम्हाला झाला.
मार्गदर्शक असतील, झेरॉक्स असतील, प्रचंड माझे एक पालक झेरॉक्समध्ये आहे, त्यांचं स्वतःचं झेरॉक्सचं दुकान आहे, त्याच्यामुळं त्यांच्याकडनंच आम्ही आणलो. त्यांना माहीत होतं की किती खर्च येतोय, त्यांनी त्याच्यातसुद्धा बचत केली. पालक सगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आम्हाला त्याचा निश्चितच फायदा झाला. मग ट्रॉफी बनवणे असेल, झेरॉक्स काढणे असेल, कुठलंही नियोजन असेल, आम्ही पालकांना साथ घालायची की आपल्याला असं असं करायचं आहे. वेळोवेळी खूप सारे कार्यक्रमसुद्धा आम्ही राबवले, यामध्ये सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला चांगली साथ दिली आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे. ग्रामस्थ, कमिटी, सर्व माता पालक, शिक्षक पालक संघ, शाळेचे मुख्याध्यापक असतील, व्यवस्थापन समिती, आजी माजी अध्यक्ष असतील, हेमंत सेठ बाबाजी पोकरकर असतील, आत्ताचे अभिजित सेठ असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम आहे, आमचे पालकसुद्धा व्यवस्थापन कमिटीमध्ये सदस्य आहेत. सर्व पालकांनी भरभरून आम्हाला असं सहकार्य मिळालं. त्यामुळे मी म्हणेल की आजचं हे जे यश आहे हे आमच्या दोघांचं नाही, हे आहे हे सगळ्यांचं आहे. गावाचं तर आहेच निश्चितच, थँक्यू, गावाचं आहे, शिक्षकांचा सोबत विद्यार्थ्यांचं, पालकांचं नक्कीच आहे. वैभव सरांचा अर्थ कदाचित असा असावा की सर प्रवचन खूप लांबलं आहे, थोडंसं आटोपतं घ्या. असं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात, या मुलांच्या आनंदामध्ये सहभागी झालात आणि आमचा यथोचित सन्मान केलात. अपेक्षा नसताना सुद्धा खूप बहुमोल असं सन्मान केलात. खरं तर एवढ्याची काही गरज होते असं मला वाटत नाही, पण तुमच्या प्रेमाचा स्वीकार करतो आम्ही दोघेही जण. आणि पालेकर सरांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं माझं हे लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. पुनश्च एकदा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, सर्व दोन्ही वर्गांचे पालक यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यावं आणि आपला सत्कार करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सन्माननीय स्मिताताई पोखरकर, आपणास विनंती की आपण मॅडमचा सत्कार करावा. शाळेचे तब्बल 26 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आणि या गुणवंत विद्यार्थ्यांचा 1000 टाळ्या या दोन्ही आपल्या दात्यांसाठी यानंतर दिलेला आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सन्माननीय संतोष सभाजी पोखरकर, आपण माजी सदस्य यांचा सत्कार या ठिकाणी आमचे शिक्षक सहकारी मिळणारी बक्षिसं आमच्या विद्यार्थ्यांची नव्हे तर आमच्या गुरुजनांची सुद्धा एक प्रेरणा. सेवापूर्ती होऊनही शिक्षणावरती शिक्षणाची नाळ कायम ठेवणारे आमचे मंचर बीटचे विस्ताराधिकारी माननीय पुरी साहेब, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र साहेबराव शिंदे साहेब, तसेच शिंगवे शाळेतून सेवानिवृत्त झालेले आणि या शाळेमध्ये ज्यांनी या शाळेच्या यशामध्ये ज्यांचा वाटा आहे असे माननीय लोकरे गुरुजी, त्याचप्रमाणे अवसरी बीटचे विस्ताराधिकारी माननीय भवारी साहेब आणि उपस्थित सर्वच सन्माननीय. खरं तर हा सत्कार ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्कॉलरशिपमध्ये आणि जवाहर नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलं त्या मुलांच्यामुळं हा सत्कार आहे. इथं बसलेल्या सर्व सन्माननीय, आम्हाला व्यासपीठावर बसण्याचा मान मिळतो तो तुमच्यामुळे मिळतो. आता सध्या संपूर्ण राज्यभर वारीचं आणि दिंडीचं म्हणजे वातावरण आहे. जसं एखाद्या वारकऱ्याला आळंदीवरून निघाल्यानंतर पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेईपर्यंत चैन पडत नाही, तसं तद्वतच आमचे दोन्ही म्हणजे शिक्षक माननीय पालेकर सर आणि माननीय बाजारे सर यांनी ज्या दिवशी मुलाचा ॲडमिशन फॉर्म भरला इयत्ता पहिलीमध्ये म्हणजे दाखल करण्याच्या दिवसापासून त्यांनी हा आजचा विठ्ठलाच्या दर्शनाचा दिवस त्या दिवशी स्वप्न पाहिलेलं असतं. म्हणजे गेली 5 वर्षे ती ह्या शिक्षणाची वारी चालतात आणि आज खऱ्या अर्थानं आपली वारी दोघांची सफल झाली. विद्यार्थ्यांनाही सांगतो की तुमच्या जीवनामध्ये अनेक तुम्हाला बक्षिसं मिळतील, परंतु शालेय जीवनामध्ये आणि प्रथम म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये जे मिळालेलं बक्षीस आहे हे आयुष्यभर तुम्हाला निश्चित प्रेरणादायी राहील आणि याच्या जोरावरती तुम्ही 100% भविष्यामध्ये ज्या चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत प्रशासकीय सेवेमध्ये MPSC UPSCमधून मिळणाऱ्या अशा पोस्ट आपण काढाल. आणि निश्चितच मी मताजी सेठ पोकरकरांना सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये आता गाड्या लावायला तर शाळेच्या आवारात जागाच नाही, पण ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जर भविष्यामध्ये लाल दिव्याच्या गाड्या प्राप्त केल्या तर आपल्याला दुसरं मैदान बघावं लागेल. आणि 100% आपण पालकांनी मुलांमध्ये
लहानपणीच म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो आपण. मुलांचं त्याचा कल ओळखा, त्याचे गट्स ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करा. निश्चित ती भविष्यामध्ये चांगल्या पदावर पोचतील. या शाळेचा निश्चित गवगवा होईल. संपूर्ण तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये 2-3 जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव आणि कौतुक आहे. मागे पण आपण मुख्यमंत्री शाळा माझी शाळा सुंदर शाळेमध्ये बक्षीस मिळवलं होतं. या शाळेसाठीच आत्ता नुकतंच फिल्टर प्लॅन सर्वच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलं. त्यांचं मी या केंद्राचा केंद्रप्रमुख या नात्याने पुनश्च एकदा मनापासून खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे या गावचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माताजी शेठ पोखरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ, समोर बसलेले विद्यार्थी मित्रांनो, खरोखर या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न होताना खरोखर या दोन्ही शिक्षकांनी, सचिन पालेकर सर ते माझे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मांदळवाडी गावामध्ये मी सर्वाधिक सेवा केली, त्यानंतर बाजारे सर यांची प्रकृती मध्यंतरी थोडीशी हलवली होती, परंतु त्याच्यामधून सावरून त्यांनी या ठिकाणी गेली वर्षभर म्हणजे वर्षाचे 365 दिवस म्हणतो आपण, एकही दिवस सुट्टी न घेता दोघांनी या ठिकाणी परिश्रम घेतले. आणि त्यांनी परिश्रम घेत असताना जे पालक आहेत, पालक आणि विद्यार्थी, त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना साथ दिली. आणि त्यामुळं आज या शाळेचे 7 विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र ठरलेले आहेत आणि 26 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेले. जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूया. आणि खरोखर मला या ठिकाणी सांगळे साहेबांनी सांगितलं की लढे शिपाई नाम सरदार का, काम या ठिकाणी शिक्षक आणि पालक. मग अशी बाजारे सरांनी मनोभाव व्यक्त केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळं श्रेय या ठिकाणी पालक आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांना दिलेलं आहे. आणि या ठिकाणी हे एवढं मोठं यश मिळालेले. या ठिकाणी जर संपूर्ण शिष्यवृत्तीचा निकाल पाहिला तर आंबेगाव तालुक्यामध्ये मनसर बीट, या मनसर बीट मध्ये जवळजवळ 55 ते 60 विद्यार्थी म्हणजे सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थी आपल्या या मनसर बीट मधल्या आणि 2004 यांच्या परंपरा अखंडपणे टिकून आहे. या बीट मध्ये जे शिक्षक आहेत त्यांना सांगावं लागत नाही, ते काम करतात. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ शिक्षकांच्या पाठीशी उभे राहतात. खरोखर या ठिकाणी पिंपळगाव तर्फे बाळुंगे शाळा या ठिकाणी प्रवेश सरांनी सांगितले की 2017 पासून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती सुरू झाली आणि आतापर्यंत 325 विद्यार्थी आपले गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. राज्य गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा. त्यानंतर गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण 232 प्राथमिक शाळा आहेत आणि 54 माध्यमिक शाळा आहेत. आणि या 232 शाळांमधून तालुक्यामधून प्रथम येण्याचा मान या शाळेने मिळवलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक, सरपंच, ग्रामस्थ, पालक यांचं अभिनंदन. आणि हे कधी होतं की ज्या वेळेला गाव या ठिकाणी गंभीरपणे शिक्षकांना सहकार्य करताना ती कोणती अडचण असेल, भौतिक सुविधा असेल, मग अशी सांगितलं की पिण्याच्या पाण्याची सुविधा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य त्यांनी 70 ते 80 हजार रुपयाचे योगदान देऊन मुलांना शुद्ध पाणी देण्याचं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. आणि खरोखर आम्ही निमित्त मात्र आहोत, परंतु तुमची जी परंपरा आहे, या शाळेचा जो आलेख आहे, तर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, नॅशनल लेवलचं या ठिकाणी अवॉर्ड पुरस्कार आपल्या शाळेला मिळालेले मृणाल गांजळे मॅडमच्या वतीने आणि विविध शालेय सहशालेय उपक्रमामध्ये शाळा तालुक्यामध्ये अग्रेसर असते. आणि त्याचं सगळं श्रेय या शाळेचे मुख्याध्यापक मेंगडे मॅडम असतील, चासकर सर, सर्व थोरात सर, बाजारे सर, चिखले सर, सर्व सहकारी शिक्षक आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना साथ देणारे आमची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत हे असल्यामुळं या ठिकाणी आपल्या शाळेचा हा विकास घडून आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मग अशी सरांनी सांगितलं की काय दिलं याला महत्त्व नाही, कसं दिलं याला महत्त्व आहे. अतिशय
उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव तुम्ही घडून आणला, त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी म्हणेल की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस पिंपळगावकरांचे हातही घ्यावेत. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी शिक्षण विभाग, पंचायत समिती आंबेगाव, मंचर बीटचा माजी विस्तार अधिकारी या नात्याने, या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय सविता माळी मॅडम यांच्या वतीने आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आमचा जो सन्मान घडून आणला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या शाळेची अशीच दिवसेदिवस प्रगती हो, प्रगती होत जाओ. भावी प्रगतीसाठी शुभेच्छा. आणि आदरणीय कोकरकर सर म्हणतात की खंडात खंड म्हणा, खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका, आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर बीट आणि मंचर बीटमध्ये पिंपळगावतर्फे माळुंगे शाळा हिट. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय विस्ताराधिकारी बावरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर विस्ताराधिकारी, परंतु खऱ्या अर्थानं अनेक पदं रिक्त असल्यामुळं आता त्यांच्या कार्याचा सुद्धा विस्तार वाढत चाललेला आहे. आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे आता मंचर बीटचा सुद्धा कार्यभार असेल. तर सन्माननीय बावरी साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं. भारत माता की. आजच्या या गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच सन्माननीय दीपक शेठ पोखरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित शेठ पोखरकर आणि खऱ्या अर्थाने आपल्या पिंपळगाव शाळेमध्ये, आपल्या पिंपळगाव गावामध्ये ज्यांनी विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला असे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य पोखरकर साहेब, तसेच माझे सहकारी पुरी साहेब, साहेबराव शिंदे साहेब, तसेच या शाळेचे माजी मुख्याध्यापक लोहकरे सर, आपल्या या केंद्राचे केंद्रप्रमुख सागडे सर, सर्व मान्यवर. तसं पाहिलं तर व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण काम या तालुक्याच्या शिक्षण विभागामध्ये केलेलं आहे ते कार्यरत असलेले विस्तार अधिकारी सन्माननीय भवारी सर, सेवानिवृत्त झालेले अतिशय कार्यक्षम असे विस्तार अधिकारी सन्माननीय गजानन पुरी सर, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सन्माननीय साहेबराव शिंदे सर, त्याचप्रमाणे अतिशय कार्यक्षम असे काम करत असलेले केंद्रप्रमुख सन्माननीय सांगळे सर, जो आज भिवंडी तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्यावेळेस शिष्यवृत्तीमध्ये येणं जसं त्यावेळेस खूप मानाचं होतं तसं आजही आहे. परंतु आता मुलं येतात त्यावेळेस काय येत नव्हती तर त्यावेळेस आपण प्रयत्न करत नव्हतो. परंतु आपल्याही शाळेची मुलं शिष्यवृत्तीमध्ये आली पाहिजे ही भूमिका ज्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि शिक्षकांनी घेतली, मग नक्की काय केलं पाहिजे तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं या सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगला मुख्याध्यापक या शाळेसाठी असला पाहिजे. ही भूमिका 2006 साली मी सरपंच असताना त्या ठिकाणी पुढे आली. आणि मग या तालुक्याचे भाग्यवंत आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना आम्ही विनंती केली आणि पहिल्यांदा तालुक्यामध्ये थोडासा शोध मोहीम घेतली तर कोण मुख्याध्यापक बाबा एक चांगलं काम करू शकेल. त्यावेळेस आदरणीय सातपुते सरांचं नाव आमच्या समोर आलं. सातपुते सर त्यावेळेस मला वाटतंय मुळशी तालुक्यामध्ये कार्यरत होते, खेड तालुक्यामध्ये कार्यरत होते. आणि मग आम्ही पहिलं सातपुते सरांना भेटलं, म्हणलं आम्ही तुमची शिफारस करतोय, तुम्ही पिंपळगावला यायला तयार आहात का? ते मला निश्चित येईल. आणि मग त्यावेळेस सातपुते सरांची ठरवून बदली या शाळेमध्ये आपण केली. पहिलंच वर्ष होतं त्यावेळेस मग आदरणीय कालाडे सर असतील, शेजवळ सर असतील, थोरात सर असतील, हा सगळा स्टाफ त्यावेळेस देखील थोरात सर होते. आणि मग ठरवलं की काही झालं तर आपण शिष्यवृत्तीच्या दृष्टीने प्रयत्न करूया. आता गावचा विकास, तालुक्याचा विकास होतच राहणार आहे. आज केलेला रस्ता 10 वर्षाने त्याच्यावर खड्डे पडणारच आहे. आज बांधलेली इमारत 50 वर्षाने जुनी होऊन ती पडणारच आहे. परंतु खऱ्या अर्थानं गावचा जर विकास करायचा असेल तर या शाळेची मुलं जर गुणवत्तेमध्ये घडली तर तो मुलगा एकदा जर घडला तर पुढच्या त्याच्या सगळ्या पिढ्या त्या ठिकाणी घडून ते कुटुंब पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या दृष्टीने काम करायचं ठरलं. आणि मग आदरणीय सातपुते सरांना मी मनापासून धन्यवाद दिले. त्यांनी पहिल्याच वर्षामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केलं, प्रयत्न चालू केले.
मुलं येतील का नाही ही भीती मनामध्ये सगळ्या शिक्षकांची होती. परंतु त्यांना सांगितलं तुमचा एकही मुलं नाही आलं तर चालेल, फक्त तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यावेळेस मग तालुक्यामध्ये एकूण 8 मुलं आली. तालुक्यात 4 मुलं यायची आमच्या तालुक्यात. आता जरी 90-100चा आकडा असला त्यावेळेस कुठेतरी 4-5 मुलं कोणत्या तरी शाळेतून 1-2 मुलं यायची आणि 5-6 मुलं असायची. मग त्यावेळेस 2006-07 साली तालुक्यामध्ये एकूण 8 मुलं आली. आणि त्यावेळेस सातपुते सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतल्या शिक्षकांनी जे काम केलं त्यावेळेस विकास कार्य सगळ्यांचा वर्ग त्यांच्याकडे होता. तर 8 पैकी 4 मुलं ही एकटा पिंपळगावच्या शाळेची आली आणि त्यावेळेस जो आनंद झाला आणि मग ती परंपरा काम झालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आली. आणि मग सातपुते सगळं असताना सेवानिवृत्त होईपर्यंत असं एकही वर्ष नाही तर या शाळेने ती परंपरा मोडीत काढली. प्रत्येक वर्षी या शाळेचं नावलौकिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आला. नंतरच्या काळामध्ये लोकरे सर या शाळेमध्ये बदलून आले. पण जेव्हा लोकरे सर आले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला की बाबा हा मुख्याध्यापक कसा आहे. तर सगळेजण मला थोडं सुरुवातीला म्हटलं आता त्याशी त्यांच्या सेवानिवृत्तीमध्ये पण ती गोष्ट सांगितली. मला म्हणले लोकरे सर तसे शिक्षक म्हणून चांगले पण तसा त्याला पुढारी म्हणून दिसतोय. आणि मला पुढारी म्हणून तरी आला या शाळेचं कसं व्हायचं. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही लोकरे सर या शाळेमध्ये यावे म्हणून त्यांना थोडा विरोध करायचं काम केलं. परंतु त्यावेळी लोकरे सरांची जिद्द होती की मला काम करायचंय, मला पिंपळगाव शाळा पाहिजे. मग तर प्रकाश गोलब असतील, तालुक्याचे सभापती असतील, अशा अनेक लोकांना त्यांनी मध्यस्थी घातलं आणि म्हटलं म्हातारी शेठला सांगा की बाबा मी चांगलं काम करीन, जर माझ्या हातून चांगलं काम नाही झालं तर पुन्हा माझी 1 वर्षाची आत बदली करा. आणि मग मला सांगायला आनंद वाटतो. लोकरे सर इथं आले त्यांना म्हणलं सर तुम्ही यापूर्वी कसं काम केलं त्याच्याशी मला माहिती नाही, परंतु या शाळेमध्ये तुम्ही एकच काम करा, फक्त शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचं काम करा. हेडमास्टर म्हणून त्यांच्यावर कुठलीही गोष्ट लादू नका, त्यांच्यावर प्रमोशन करू नका. या शाळेतले शिक्षक तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास टाका, ते तुमच्या अपेक्षेपेक्षा 10 पट काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकरे सरांनी तेच केलं. सगळं शिक्षकांना अधिकार दिले, तुम्हीच नियोजन करा, तुम्हीच तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा आणि काय करायचं ते तुम्ही मला सांगा. म्हणजे उलट झालं, म्हणजे शिक्षकांना सांगितलं तर काय करायचं ते तुम्ही सांगा. आणि त्या पद्धतीने लोकरे सरांनी त्या ठिकाणी सगळ्या शिक्षकांवर विश्वास टाकला. आणि मग पहिल्याच वर्षी लोकरे सरांच्या पहिल्या आर्थिक वर्षामध्ये त्या ठिकाणी 34 मुलं आली. आणि त्या 34 मुलांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंपळगावच्या शाळेचं नावलौकिक करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आता इथं त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणारच आहे, शिष्यवृत्तीचे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्या मुलांचं कौतुक होऊन संपूर्ण जिल्ह्याची गुणवत्ता वाढली पाहिजे. म्हणून जेवढी मुलं स्कॉलरशिप मध्ये येतील त्या प्रत्येक मुलाला जर जिल्हा परिषदेने सायकल दिली त्यावेळेस आपण फक्त पिंपळगाव सायकल देत होतो, तर दिली तर निश्चित सगळ्या जिल्ह्याची गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. असा एक विषय थोडासा त्या ठिकाणी मी मांडला. आणि मग त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे मामा, ज्याप्रमाणे उपाध्यक्ष प्रदीप कंद, त्यावेळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अनिल कवडे साहेब, सगळ्या विभागाचे HOD, सगळे विभागाचे सभापती, अख्खी जिल्हा परिषद पिंपळगावच्या शाळेमध्ये त्या 34 मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आणि मग त्यावेळेस तो विषय मांडल्यानंतर सगळी जिल्हा परिषद असल्यामुळं आदरणीय भरणे मामांनी या पिंपळगावच्या व्यासपीठावरती घोषित केलं की यापुढे जेवढी मुलं पुणे जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती देतील प्रत्येक मुलाला सायकल दिली जाईल. आणि मग तेव्हापासून तर आजपर्यंत प्रत्येक मुलाला सायकलसाठी जी किंमत आहे ती तुमच्या खात्यावरती जमा होत असते. फक्त मला या निमित्ताने एक सांगायचंय, आता इथे मला ट्रॉफी दिली, काही पेन दिले, कंपास दिले, ती वस्तू किती रुपयाची आहे त्याला महत्व नाही, परंतु तुम्हाला जे बक्षीस मिळतंय ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जे सायकलसाठी जे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतात पण ती सायकल मात्र देताना गेल्या 4-5 वर्षामध्ये मला पुढे पाहायला मिळाली नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या मुलाचं खऱ्या अर्थानं ते 42 रुपये खात्यात जमा होतात ते महत्व नाही, तर त्या पैशाची कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सायकल यावर्षी घेणार आहोत. आणि ती सायकल पुन्हा एकदा जिल्ह्याचे आणि राज्याचे काही मान्यवर बोलून त्यांच्या शुभ हस्ते या 26 मुलांचा पुन्हा एकदा मोठा सन्मान करणार आहोत. म्हणून ही गोष्ट आपण त्या निमित्ताने लक्षात ठेवावी. आणि आता बोलण्यासारखं अधिक आहे पण वेळ अधिक झालाय, अधिक बोलणं उचित होणार नाही. फक्त या निमित्ताने फक्त एक 8 दिवसापूर्वी मी एका प्रवचनामध्ये एक छान उदाहरण ऐकलं होतं, ते फक्त तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. प्रत्येक मुलामध्ये प्रचंड क्षमता असते, प्रत्येक शिक्षकामध्ये प्रचंड क्षमता असते, प्रत्येक माणसामध्ये प्रचंड क्षमता असते, फक्त ती क्षमता त्याला माहीत नसते आणि म्हणून त्याच्या हातून चांगलं काम मिळत नसतं. जर ही क्षमता प्रत्येक मुलांनी वापरली तर प्रत्येक मुलगा शिष्यवृत्ती येऊ शकतो, पण ही क्षमता आपण त्या ठिकाणी वापरत नाही. आता याचं एक उदाहरण एका बाळाने खूप छान दिलं, मला काय कळलं म्हणून सांगतो. तर एक राजा असतो, त्या राजाची एक अतिशय सुंदर रूपवती मुलगी असते, खूप सुंदर असते आणि ती देखील खूप धाडसी असते.
म्हणजे घोडेस्वारी करणे, शिकार करणे, लढाई करणे, तलवारबाजी करणे यामध्ये ती असते. त्यामुळे त्या राजाचं स्वप्न असतं की माझा जो जावई असेल तो देखील अतिशय धाडसी, अतिशय पराक्रमी असेल, तिला मागणी खूप येत असतात. मग राजा ठरवतो आता नक्की करायचं काय. तर राजा त्या ठिकाणी एक स्वयंवर लावतो आणि एक आत ठेवतो. तिथे एक तलाव असतो मोठा. या तलावामध्ये जो कोणी पोहून सगळ्यांच्या आधी पलीकडे जाईल त्यालाच मी माझी मुलगी देईल. आणि मग त्या राज्यातले अनेक काही तरुण मंडळी, काही राजे, काही युवक, राजकुमार ते त्या स्पर्धेसाठी येतात. पाहण्यासाठी हजारो लाखो लोक त्या ठिकाणी येतात की नक्की बाबा आता ही राजाची मुलगी कोणाला मिळणार. आणि मग त्यावेळेस सगळ्यात पंचक्रोशीतून त्या राज्यातून हजारो लाखो लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि सगळेजण त्या स्पर्धेमध्ये जे सहभागी होणे असतात त्यांना सांगतात बाबा या लाईन मध्ये तुम्ही उभे राहा. आणि मग जेव्हा तुम्हाला सूचना देऊ तेव्हा तुम्ही त्याला उडी टाकायची. जो सगळ्यात आधी त्या कडेला जाईल त्याला मी माझी मुलगी देणार. आणि मग त्यावेळेस सगळेजण लाईनीत उभे राहतात. त्यामध्ये अनेक राजकुमार असतात, काही तरुण धाडसी युवक देखील असतात, तर त्या ठिकाणी उभे राहतात. आणि मग सूचना देताना सांगितले जाते की आता या तलावातून जो कोणी पलीकडे पाहिजे त्याला ही मुलगी दिली जाणार. परंतु त्या आधी सूचना समजून घ्या, या तलावामध्ये मगरी सोडलेले आहेत की जी मगर तुम्हाला ओढून तुम्हाला खाऊ शकते. या तलावामध्ये खाली विषारी साप आहे जो साप खाऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो. आणि म्हणून पुन्हा तुमची तक्रार चालणार नाही. खाली मगर, साप त्या ठिकाणी आहे. तर जे जे तयार असतील त्यांनी त्या ठिकाणी त्या लाईन मध्ये 99% गायब झाले, सगळेच गायब झाले. कुणीच लाईन मध्ये उभं नाही. तर ती मुलगी गेली खड्ड्यात पडले, पण आतमध्ये उडी टाकल्यानंतर आपला काही जीव राहत नाही. मगर आपल्याला खाऊन आपण मेल्याशिवाय राहत नाही. परंतु मग स्पर्धेतले बाजू होतात, पण गर्दी मात्र असते. बाबा मग सारखं अनाउन्सिंग चालू होतं, आहे का कोणी पट्ट्या, आहे का कोणी धाडसी, कोणाला बाबा ही राजकारणी मिळवायची. कुणीच पुढायला तयार नाही. पण गर्दी मात्र असतं, तो पाहतो कुणी येतंय का, कुणी उडी टाकतंय का. तेवढ्यात एक तरुण मुलगा त्या तलावामध्ये उडी टाकतो. काळांचा गडबड होतो, अरे हा कोण आहे की त्याने उडी टाकली. आणि मग उडी टाकल्यानंतर तो एकदम जीवाच्या आकांताने या टोकाच्या तो टाकायला बघता जातो. आणि मग त्याला ढोल ताशे लावून मिळवणूक काय 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 सगळं काही. आणि मग तो एकदम सगळं सामान्य युवक असतो. त्याने तो तलाव पास केलेला असतो. त्यावेळेस त्याला म्हणतात बाबा तू हे धाडस केलं कसं. तो मला धाडस केलं कसं, हे गेलं खड्ड्यात, मला ढकललं कोणी ते पहिलं सांगा, मला तलाव ढकललं कोणी ते पहिलं सांगा. म्हणजे मुद्दा असा आहे की त्याला सुद्धा त्या स्पर्धेत भाग घ्यायचा नव्हता. पण ज्यावेळी त्याला ढकललं त्यावेळी त्याला कळलं का आता मी मागणार आहे. मग तो जीवाच्या आकांताने या डोक्याच्या तो डोक्याला बघता बघता निघून जातो. आणि मग मला यातून एकच सांगायचंय की त्याच्यामध्ये सुद्धा ती क्षमता होती अंतर्गत, पण धाडस मात्र कोणी करत नव्हतं. त्याच्याही पेक्षा पट्टीच्या भावना तिथं होते, पण त्यांनी धाडस केलं नाही. पण त्याला ढकललं का नाही, ढकलून का नाही, पण तो त्या ठिकाणी गेला. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे ती राजकारण आणि ते राज्य सगळं त्याला मिळालं. म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचंय, जसं त्याची तयारी नव्हते त्या ठिकाणी उडी टाकायची, ढकलून का टाकलं, तसं आता तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये शिकता मुलांनो, तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रचंड शिक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड शक्ती आहे. जर प्रत्येक शिक्षकांनी ठरवलं, आता इथं सुद्धा येणारे सगळे शिक्षक साहेबराव शिंदे सर पहिल्यांदा थोडं दडपण असायचं की बाबा आता काय नाही सगळ्यांची मुलं आली, शेडो सगळ्यांची आली, थोडी सगळ्यांची आली, मग माझी येतील काय. आम्ही त्यांना म्हणलं तुमची आल्याशिवाय राहणार नाही, फक्त तुम्ही प्रयत्न करा. आणि मला सांगायला आनंद वाटतोय 2006 ते आज 2004 एवढ्या वर्षामध्ये सगळ्या एकूण एक शिक्षकाची मुलं जिल्ह्याच्या मुलं त्या ठिकाणी राज्याच्या मुलं या ठिकाणी आली. पण या त्यांची मुलं शिक्षक असताना आली नव्हती. म्हणजे मला काय सांगायचंय, शिक्षकांमध्ये सुद्धा क्षमता आहे, विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. फक्त ती क्षमता तुम्ही पूर्ण ताकदीने वापरा आणि त्या ठिकाणी यश मिळवा. एवढंच या ठिकाणी सांगतो. बोलण्यासारखं खूप काही आहे. मध्ये जी विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, मी प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. ही जी आपल्याला या ठिकाणी काही छोटी मोठी बक्षिसं मिळालेली आहेत, त्या बक्षिसाच्या वस्तूच्या किमतीचं या ठिकाणी महत्त्व नसतं. तर आपल्याला प्रोत्साहन कसं मिळेल आणि आपल्याला नवीन याच्यातून काय अजून पुढच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्याची, कष्ट करण्याची उर्मी कशी मिळेल, हा त्या पाठीमागचा त्या ठिकाणी उद्देश असतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहेच, परंतु मी पहिल्यापासून जेव्हापासून या शाळेत येतो तेव्हापासून नवोदय असेल आणि सैनिकी स्कूलच्या परीक्षा असतील याबाबत निश्चित शिक्षकांना पण बोलत असतो आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना ठराविक अमाऊंट त्यांचा काय जो टर्नओव्हर आहे तो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मिळत जाईल. परंतु नवोदयमध्ये आलेले विद्यार्थी असतील आणि सैनिकी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील यांना एक वेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते. आपण सर्वजण
महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस त्या ठिकाणी फॉलो करत असतो. नवोदयला घेत जाणारे विद्यार्थी CBSE पॅटर्नमध्ये शिकत असतात. म्हणजे लांडेवाडीची शाळा असेल किंवा आपल्या इकडे नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल असेल, या लेवलच्या शाळेमध्ये जे शिक्षण आपल्याला मिळतं त्या ठिकाणी सुमारे एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च 1 लाखाच्या पुढचा आहे. परंतु नवोदयमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला माझ्या अंदाजाने मुलींना तर पूर्णपणे मोफत आहे. 7वीपर्यंत विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात नाही आणि 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांकडून काही नॉमिनल फक्त 7-8 हजार रुपये त्या ठिकाणी वार्षिक फी घेतली जाते. ही आयुष्य बदलवणारी संधी या ठिकाणी मिळत असते. जे विद्यार्थी 4थीला आहेत, 3रीला आहेत किंवा पहिलीपासून आहेत आणि 1ली ते 3रीच्या 4थीच्या शिक्षकांना देखील माझी विनंती राहील की जो तुम्ही स्कॉलरशिपवर जे लक्ष देताय ते देताय त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे. परंतु नवोदयला जे येण्यायोग्य विद्यार्थी असतील यांच्यावर थोडं जास्त लक्ष दिलं तरी काही हरकत नाही. कारण हे त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये चेंजिंग घडवणाऱ्या गोष्टी आहेत. नवोदयमध्ये जाणारा विद्यार्थी हा सॉर्टेड आणि सिलेक्टेड विद्यार्थी असतो. आपण जे म्हणतो दुधावरची साय, ते हे सगळं क्रीम मटेरियल असतं आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना निश्चित चांगल्या प्रकारचे पैलू पाडून एक यशस्वी होण्याची संधी त्या निमित्ताने मिळत असते. असो, आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत काही कमी मार्कांनी हुकलेले आहेत किंवा ज्यांना यश आलेलं नाही, त्यांना मला वाटते 8वीला किंवा 7वीला पुन्हा एकदा शिष्यवृत्तीची आणि नवोदयाची संधी आहे. त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला यश कसं मिळेल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न करावं. अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. या ठिकाणी आपण आपल्या मनोगतातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा प्रेरणा दिली आहे. पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं आपणास धन्यवाद. यानंतर ज्या क्षणाची आपण अतिशय आनंदाने वाट पाहता, तुमचा सर्वांचा कंटाळा घालवणारा हा क्षण, आता आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि त्यानंतर नवोदय परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे, राज्य आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. पहा मुलांनो, शिष्यवृत्तीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस काय काय मिळणार आहे. 2 वह्या, 1 कंपास, 1 मनगटी घड्याळ, 1 पॅड, 2 पेन आणि शाळेच्या वतीनं सन्मान चिन्ह. तुम्हाला हात किती आहेत आणि बक्षिसं आहेत 6. काय करायचं आता? 2च बक्षिसं घ्या, उरलेली नंतर देऊया, चालेल का? जेवढ्या हातांनी तुम्ही कष्ट केले तेवढीच बक्षिसं तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. तुमच्या हे कष्टाचं फळ आहे. पहा, या ठिकाणी विद्यार्थ्याचं मी नाव घेतोय. पालक, माता पालक आणि पिता या ठिकाणी असतील. आपण कृपया नाव घेतल्याबरोबर आपल्या पाल्याचं या ठिकाणी यायचंय. राज्य गुणवत्ता यादीत आलेले 3 विद्यार्थी, यामध्ये प्रथम स्पंदन आशिष पोखरकर 276 गुण. या विद्यार्थ्याने पुढे यायचे, त्याच्या पालकांनी सुद्धा पुढे यायचे. आल्याबद्दल वर्ग शिक्षक सचिन पालेकर सर आणि माणिक बाजार सर यांच्या वतीनं रोख 1000 रुपयाचं बक्षीस रोख या ठिकाणी देण्यात आहे. दोन्ही शिक्षकांना धन्यवाद. यानंतर पुढील विद्यार्थी आहे समर्थ राजे विजय बानकेले, राज्य गुणवत्ता यादीमध्ये 274 गुण. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान्य पोखरकर यांच्या हस्ते या ठिकाणी हे बक्षीस आहे आणि शाळेच्या वतीनं देण्यात येत आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा पुढील विद्यार्थ्यांना तयार राहायचं आहे. आर्यन गणेश लोखंडे. विद्यार्थ्यांनी बक्षिसांकडे बघण्याच्या नादात टाळ्या वाजवायचं विसरू नका. जोरदार टाळ्या. यानंतर पुढील विद्यार्थ्यांना तयार राहायचे. अनिरुद्ध प्रशांत वाघमारे 264 नाही, तुमचे हात रिकामे, त्यामुळे टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे. यानंतर श्रीश्रेष्ठ गुण मिळवून जिल्हा यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे इक्षिता विकास पोखरकर, सन्माननीय सांगली सरांच्या हस्ते. यानंतर पुढील विद्यार्थिनी आराध्या सचिन बोंबे 258 गुण, मधुला गणेश बोंबे 258 गुण. आणि तयार राहायचे दुर्वा प्रदीप शेट्टी 256 गुण, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये. यानंतर पुढील विद्यार्थी आहे आदित्य संजय परदेशी 223 पोखरकर 254 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 250 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये. आरुष राजेश जैन
प्रदीप आवटे 244 गुण. शाळा शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय जितेंद्र भाऊ मध्ये स्थान श्रेयस विजय पोखरकर. श्रेयसला सन्मानित करण्यासाठी कृपया पुढे यावं. सन्माननीय माननीय सदस्य प्रणव नितीन मुंडे 240 गुण. प्रणव नितीन मुंडे 240 गुण. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे मुग्धा हेमंत राजपूत. विद्यार्थी आहे अथर्व जयेश निराळी 236 गुण. अथर्व जयेश रायचे. वरद समीर हिंगे 236 गुण. वरद समीर हिंगे 236 गुण मिळवणारी ईश्वरी नंदकुमार पोखरकर हिचा सन्मान. आमच्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे स्वराली संतोष राक्षे आणि आपण कृपया पुढे यावं. यानंतर पुढील विद्यार्थी आहे शंकर मॅडम. आपणास विनंती आहे की आपण ब्रेसलेटचा सन्मान करण्यासाठी कृपया पुढे यावं. आणि या विद्यार्थिनीचा सन्माननीय लोंढे मॅडम आपणास विनंती आहे की आपण विशाला सन्मानित करण्यासाठी कृपया पुढे यावं आहे. माननीय गांजाळे मॅडम आपणास विनंती आहे की अर्जुनचा सन्मान करण्यासाठी आपण कृपया की आपण आभार प्रदर्शन करण्यासाठी कृपया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे या शाळेतर्फे आज सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा आपण गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक यांचे मी प्रथमतः आभार मानते. कारण विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहे, म्हणून आम्ही शिक्षक आहोत आणि त्यासाठी आज आपण सगळे या गुणगौरव सोहळ्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर आज मी सगळ्यात शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांचे प्रथमतः आभार. तसेच आपल्या गावचे प्रथम नागरिक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच श्री दीपक गंगाराम पोखरकर यांचे आभार. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या उपसरपंच माननीय अर्चनाताई राक्षे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार. आणि त्यांनी आमच्या नवोदयधारक विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी माननीय श्री गजानन पुरी साहेब सेवानिवृत्त झाले तरी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या मंजरबीडचे आत्ता पदभार स्वीकारलेले विस्तार अधिकारी माननीय श्री काळूराम भवारी साहेब यांचे आभार. माननीय श्री साहेबराव शिंदे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांचेही शाळेच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे आपल्या चांडोली केंद्राचे केंद्रप्रमुख ज्यांनी आम्हाला पदोपदी खूप मार्गदर्शन केले असे मनोहर सांगळे साहेब यांचे आभार. त्याचप्रमाणे या शाळेतून जे पात्र मुख्याध्यापक म्हणून इथून दुसऱ्या शाळेत गेले आणि आता सध्या सेवानिवृत्त झालेत असे माननीय श्री सातपुते सर, लोहकरे सर, दंडवते सर या सर्वांचेही आभार. तसेच या शाळेसाठी ज्यांनी ही परंपरा खरंच खूप उच्च पातळीवर नेऊन ठेवली असे आपले जिल्हा परिषद सदस्य मताजी शेठ पोखरकर यांचे शाळेच्या वतीने आभार. ज्यांनी आपल्या शाळेत व्यवस्थापन समितीचे आमचे सदस्य माननीय श्री योगेश भवन मांगर यांनी ट्रॅक्टरची सुविधा केली आणि आम्हाला सगळ्यांना छान व्यवस्थित सुरक्षितपणे फिरवून आणलं त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री अभिजित नामदेव पोखरकर, सदस्य योगेश बांगर, निलेश राक्षे, विकास बांगर या सर्वांचे आभार आणि सर्व व्यवस्थापन समिती सदस्यांचे आभार. माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री हेमंत कुमार बाबाजी पोखरकर, उपाध्यक्ष सचिन बांगर या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे माजी व्यवस्थापन समिती सदस्य माननीय संतोष शेठ सदाजी पोखरकर, माननीय विक्रांत शेठ पोखरकर, जितेंद्र पोखरकर यांचे आभार. मंचरच्या माजी उपसरपंच निराळी मॅडम यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या केंद्रप्रमुखाबरोबर उपस्थित राहिलेले रवी थोरात यांचेही आभार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आमच्या शाळेसाठी
बक्षीस दिली त्या सर्वांचे आभार. त्यामध्ये मनगटी घड्याळे दिलेत आमचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय हेमंत शेठ पोखरकर आणि सचिन बागर या दोघांचेही शाळेच्या वतीने आभार. माननीय संतोष शेठ सर्वाजी पोखरकर यांनी सर्व मुलांसाठी पॅड दिले, त्यांचेही शाळेतर्फे मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख आणि आमचे पोलीस साहेब यांनी सर्व मुलांसाठी पेन उपलब्ध करून दिले, त्यांचेही आभार. आणि सगळ्यात खूप गरजेची असलेली वस्तू म्हणजे आरोग्य आणि हा आरोग्य देण्याचे कबूल केले आमचे व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय योगेश बाबन बांगर आणि पूर्ण मित्र परिवार या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार. आणि चुकून कुणाचा नाव उल्लेख राहिला असेल तर त्याबद्दल क्षमस्व. आलेल्या सर्वच मान्यवरांचे मनापासून आभार. आवडे साहेब मी येतो बरं का. झाला मला फक्त ओके म्हणा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे इन्कलाब. भारत माता की, भारत माता की, वंदे. मागच्या सर्वांनी ना हात वर करायला जरा हे करावं, कष्ट घ्या. पहिलं होऊ द्या, पहिलं फोटो होऊ द्या. ओके. भारत माता की, भारत माता. मॅडम आवटे मॅडम प्लीज ना. भारत माता की, वंदे इन्कलाब. अरे झाली का ना.